श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. चातुर्मास आता लवकरच चालू होणार आहे आणि चातुर्मासात गोपद्म व्रत हे कशासाठी करावं आणि त्याच्यापासून आपल्याला मिळणारे लाभ काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी नक्की पहा. व्हिडिओ आवडला, माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपले चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर चातुर्मास हा सगळ्यात पवित्र मानला गेलेला आहे. या चातुर्मासात आपण ज्या काही सेवा करू, जे काही व्रतवैकल्य करू, त्याचं जे फळ आहे ते अनन्यसाधारण असं मनुष्याला भेटत असतं आणि त्यामुळे आयुष्यामध्ये एक सकारात्मकता नांदायला सुरुवात होते आणि आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे जे विघ्न आहेत, संकट आहेत, त्यांचा देखील नाश व्हायला सुरुवात होत असते. चातुर्मासामध्ये आपण विष्णू भगवानांची जास्तीत जास्त सेवा करायची असते आणि ही सेवा केल्यामुळे घराला अनन्यसाधारण असे फायदे होत असतात. आता हा चातुर्मास हा देवशिणी एकादशीपासून देव उठणी एकादशी पर्यंतचा काळ असतो. म्हणजे हे 4 महिने असतात, त्याच्यासाठी आपल्याला हे चातुर्मास म्हणून ओळखलं जातं. 4 महिन्यांचा कालावधी असतो, त्याच्यासाठी चातुर्मास म्हटलं जातं. तर या चातुर्मासामध्ये आपल्याला गोपद्माची एक सेवा, एक व्रत जे आहे ते आपल्याला करायचं आहे. आता हे व्रत कसं करावं? ज्या ठिकाणी तुम्ही गोपद्म काढणार असाल, एकतर हे देवाच्या समोर काढायचं असतं किंवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काढायचं असतं आणि दोन्ही ठिकाणी काढलं तर अतिशय उत्तम. असं म्हटलं जातं विष्णू पुराणानुसार, शिवपुराणानुसार की रोज संध्याकाळी माता लक्ष्मी ही 6 ते 7 वाजेपर्यंत भ्रमण करत असते आणि त्यामुळे जर आपण अशा वेळी गोपद्म आपल्या दारात काढलं तर साहजिकच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं हे आगमन होणार म्हणजे होणारच, यात दुमत नाही. गाय ही विष्णू भगवानांना अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे आणि गायमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो आणि आपल्याला ही गोपद्म जे असतात ती देखील 33च काढायची असतात, म्हणजे जेणेकरून आपल्या घरावरती 33 कोटी देवतांचा कृपाशीर्वाद लाभावा आणि तो लाभतो देखील. गोपद्म काढल्यामुळे आपल्या घरात अखंड सौभाग्य आणि सुख हे नांदायला सुरुवात होतं. आपली मुलं जे काही काम करत असतील, आपले पती जे काही काम करत असतील त्याच्यामध्ये भरभराटी व्हायला सुरुवात होते, म्हणजे दिन दुगणी रात चोगणी प्रगती व्हायला सुरुवात होते आणि ज्यामुळे घरात सुख, साहजिकच पैसा आला की सुख येतो. मग ज्यावेळी पैसा येतो त्यावेळेसच माणूस खऱ्या अर्थाने सुखी राहतो. आपण म्हणतो की पैसा हा काय पुरेसा नाही, म्हणजे पैसा हे सर्वस्व नाही. सर्वस्व जरी नसलं तरी देखील पैशाशिवाय कोणतीही कामं होत नाहीत. फक्त तुमचं तोंड चांगलं असलं, तुमचे शब्द चांगले असले की तुमची कामं होतात का? नाहीत होत. त्याच्यासाठी थोडाफार पैसा सुद्धा द्यावा लागतो. बिना पैशाचा व्यवहार कोणताही चालत नाही, आपला उदरनिर्वाह चालत नाही. त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पैसा यावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे गोपद्म व्रत करणं गरजेचं आहे. आता जाणून घ्या हे कसं करायचं असतं. तर देवघराच्या समोर एखादा पाट ठेवायचा आणि त्या पाटावरती पहिल्यांदा तर आपल्याला गोमूत्र वगैरे टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. थोडंसं गोमूत्र टाकायचं पाटावरती आणि त्या जागेवरती ज्या ठिकाणी आपण हा पाट ठेवणार आहोत तिथे, आणि ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. पाटाखाली एक स्वस्तिक काढायचं आणि नंतर त्याच्यावरती पाट ठेवायचा आहे. स्वस्तिक कधीही अपूर्ण काढू नये, दोन्ही बाजूला रेषा ओढायला विसरायच्या नाहीत आणि नंतर त्याच्यावरती छोटासा पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावरती आपल्याला हे गोपद्म काढायचं आहे. आता बऱ्याच जणांच्या देवघराच्या समोर तसा स्पेस असतो, म्हणजे छोटासा असा पाट अगोदरच दिलेला असतो, निरांजन छोटासा तांब्या ठेवण्यासाठी. तर त्या ठिकाणी जर तुम्ही हे गोपद्म काढणार असाल तरी देखील चालेल. मग त्या ठिकाणी गोपद्म काढणार असाल तर नंतर खाली स्वस्तिक नाहीत काढलं तरी देखील चालेल. आता हे गोपद्माचे जे साचे आहेत, एक तर हाताने सुद्धा आपण काढू शकतो, मात्र तुम्हाला जर तुम्ही खूप धावपळीचं जीवन जगत असाल तर तुम्ही साचा आणलेला अतिशय उत्तम. एक 10 ते 15 रुपयेपर्यंत आपल्याला गोपद्माचा साचा भेटून जातो. तो घेऊन यायचा आहे आणि आपल्याला
देव शयनी एकादशी ही 17 तारखेला आहे, त्यामुळे आपल्याला हे जे व्रत आहे ते 17 तारखेपासून सुरू करायचं आहे. आता हे व्रत करत असताना साहजिकच मांसाहार टाळायचा आहे. जी व्यक्ती हे व्रत करणार आहे तिनं संकल्प सोडायचा असतो. पहिल्याच दिवशी देवशयनी एकादशी दिवशी थोडेसे तांदूळ, थोड्याशा हळदी कुंकू, थोडंसं पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला तसा संकल्प सोडायचा आहे की मी चातुर्मासाचं हे गोपद्माचं व्रत जे आहे ते चातुर्मास पूर्ण होईपर्यंत करणार आहे. तेव्हा कोणतंही विघ्न न येता माझं हे व्रत पूर्ण करून घ्या आणि आयुष्यामध्ये एक सुख समृद्धी यायला सुरुवात होऊ द्यात, माझं सौभाग्य अखंड राहू द्यात. अखंड सौभाग्यासाठी हे जे व्रत जे कोणी करतं त्यांना अखंड सौभाग्य लाभतं अशी पूर्वीपासून सांगण्यात आलेलं आहे. आणि याचं वर्णन आपल्याला शिवपुराण आणि विष्णू पुराणात देखील आढळतं की गोपद्माचं व्रत जे कोणी करतात त्यांच्यावरती अखंड सौभाग्याचा आशीर्वाद हे विष्णू भगवान देत असतात. आता ज्यांना नॉनव्हेज पाळणं शक्य नाही, म्हणजे काही लोक पाळतच नाही, तर अशांनी काय करावं, तर अशांनी गोपद्माचं व्रत तर तुम्ही करा, मात्र संकल्पयुक्त करू नका. ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाणार नसाल त्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढू शकता आणि ज्या दिवशी खाणार असाल त्या दिवशी काढू नका. तसेच ज्या वेळेस आपल्याला मासिक पिरियड असतात आणि सुतक असतं अशा वेळी जरी तुम्ही संकल्प केलेला असेल तरी देखील तुम्ही हे जे दिवस आहेत ते स्किप करायचे आहेत, त्या दिवशी पूजा करायची नाही. आता या पाटावरती आपल्याला गोपद्माचा साचा ठेवून रांगोळी काढून घ्यायची आहे किंवा हाताने तुम्ही काढू शकता. हे काढून झाल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि एक फूल याच्यावरती अर्पण करायचं आणि अगरबत्ती ओवाळायची, धूप दीप ओवाळायचा आणि मनापासून नमस्कार करायचा आहे. पहिल्याच दिवशी जर तुम्ही संकल्प करणार असाल तर तुम्ही कशासाठी करत आहात त्याचा संकल्प म्हणजे ती इच्छा व्यक्त करायची आहे. आणि असंच जरी करणार असाल, तुम्ही नॉनव्हेज खात असाल आणि तुम्ही नाही एवढे दिवस म्हणजे 4 महिने नाही पाळू शकत तरी देखील तुम्ही असाच हे व्रत करू शकता. असं जरी हे व्रत केलं म्हणजे बिना संकल्पाचं जरी हे व्रत केलं, ही रांगोळी काढली तरी देखील घरात सुख समृद्धी ही यायला साहजिकच मदत होते, सुरुवात ही होत असते. आता अशाच प्रकारे एक आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काढायचे आहे. आता मुख्य दरवाजाच्या बाहेर काढताना काय करायचं, बाहेरची ज्या ठिकाणी तुम्ही रांगोळी काढणार आहात ते स्वच्छ पहिल्यांदा पुसून घ्यायचं पाण्याने, गोमूत्राने, आणि पुसून घेतल्यानंतर त्या ठिकाणी हळदीने सारवून घ्यायचं आहे. हळदीने सारवून घेतल्यानंतर त्याच्यावरती ही गोपद्माची रांगोळी काढायची आहे आणि नंतर याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, एखादं फूल अर्पण करायचं आणि धूपदीप ओवाळायचं आहे आणि अगरबत्ती त्याच ठिकाणी लावून ठेवायची आहे. धूप जरी लावणार असाल तरी तिथेच एक छोटासा धुपाचा तुकडा ठेवला तरी देखील चालेल. आता हे गोपद्माचं जे व्रत आहे ते केव्हा करावं, तर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर अतिशय उत्तम, सोन्याहून पिवळं. मात्र काही कारणास्तव तुम्ही जर असं करू शकत नसाल तर रोज संध्याकाळी सायंकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. दोन्हीपैकी कोणत्याही एके वेळेस करू शकता. आता जर तुम्हाला पिरियड आले आणि तुमच्या घरामध्ये जर दुसरी एखादी स्त्री असली म्हणजे तुमची मुलगी असली किंवा सासूबाई असल्या तर तुम्ही त्यांच्याकडून हे व्रत करून घेऊ शकता. मात्र तुम्ही जर दोघेच राहत असाल तर अशा वेळी तुम्ही हे व्रत करायचं नाही, म्हणजे त्या दिवशी तुम्ही रांगोळी काढायची नाही. 5 दिवस पूर्ण झाले की मग तुम्ही काढली तरी देखील चालेल. आता शेवटचा दिवस असतो तो म्हणजे देव उठणी एकादशी, जी आपल्याला दिवाळीच्या वेळेस येते. म्हणजे दिवाळी झाल्यानंतर एक 10 ते 12 दिवसांनी तुळशी विवाहाच्या आदल्या दिवशी येते. तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं असतं, शेवटच्या दिवशी आपल्याला एक श्रीफळ हे ठेवायचं असतं. म्हणजे अशाच प्रकारे सकाळची पूर्णपणे पूजा करून घेतली म्हणजे देवपूजा झाली की आपल्याला हे गोपद्माची रांगोळी काढायची आहे. अशाच पद्धतीने रोजच्या रोज हा नियमच करून ठेवायचा आहे की रांगोळी काढायची, हळदी कुंकू अर्पण करायचं, एक फूल वाहायचं आणि धूपदीपाने ओवाळून घ्यायचं. हा रोजचा नियम करायचा आहे. आणि हे झाल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला फक्त एक श्रीफळ आणि दक्षिणा यथाशक्ती तुम्हाला जी वाटेल, मग ते 1 रुपया असो, 11 रुपये असो, 21 रुपये असो, ती त्या रांगोळीच्या समोर ठेवायचे आहे. देवाचे आभार मानायचे आहेत की तुम्ही माझ्याकडून हे व्रत पूर्ण करून घेतलं, त्याच्यासाठी मी तुमची शतशः आभारी आहे, असा आभार व्यक्त करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे. आणि नंतर देव उठणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुळशी विवाह असेल त्या दिवशी आपल्याला जे हे श्रीफळ आहे
ते आपल्याला घरामध्येच प्रसाद करून खायचं आहे। याच्यासाठी आपल्याला हे श्रीफळ फोडावं लागणार आहे। मग फोडायचं आहे। याचा गोड कोणताही पदार्थ, मग तुम्ही खिरीसाठी वापरू शकता किंवा मोदक बनवू शकता, खोबऱ्याची बर्फी बनवू शकता। ही तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला हे एक काम करायचं आहे की त्याचा गोडा नैवेद्य कोणताही बनवायचा आणि आपल्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनीच फक्त खायचा, बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही। आणि जे तुम्ही दक्षिणा असेल 1 रुपया, 21 रुपये किंवा 11 रुपये 51 जे काही तुम्ही ठेवलं असेल ते तुम्ही कोणत्याही विष्णू भगवानांच्या मंदिरामध्ये जाऊन दानपेटीमध्ये टाकायचे आहेत किंवा असंच विष्णू भगवानांच्या समोर जरी ठेवलं तरी देखील चालेल। तुम्ही श्री स्वामी समर्थ या केंद्रामध्ये जात असाल महाराजांच्या तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवलं तरी देखील चालणार आहे। यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, अखंड सुखांची प्राप्ती होते, घरामध्ये भरभराटी यायला सुरुवाती होत असते। हे व्रत करत असताना जर एखादा प्रश्न पडला किंवा हा व्हिडिओ ऐकून देखील एखादा प्रश्न पडला तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। मी त्या देखील प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।